नमस्कार मैत्रिणी, माझं नाव फरजाना मुलानी. तर मी कस्टमरचा एक रिव्ह्यू घेतलेला आहे. 36 साईजची प्रिन्स कटोरी ब्लाऊज कटिंग केलेली होती आणि तो मी स्टिचिंग पण केलेला आहे. आणि नंतरनं कस्टमरने ब्लाऊज घातल्यानंतर कसा बसलाय पाहतो. त्यांनी रिव्ह्यू दिलेला आहे. त्यांच्या अंगामध्ये ब्लाऊज घालून मी त्यांच्या दाखवलेला आहे. ते तुम्ही विश्वास बसणार नाही म्हणून कस्टमरचा मी रिव्ह्यू घेतलेला आहे. पण ते बोलायला नको म्हणले, त्यामुळे फक्त त्यांचा मी दाखवलेला आहे की ते कसा बसलाय त्यांना. आणि जे तुमचे ब्लाऊजमध्ये झोळ वगैरे येत होते ना, ते कसे प्रॉब्लेम सॉल्व झालेत ते पहा. आणि ह्याचा कटिंगचा आणि स्टिचिंगचा पण व्हिडिओ मी अपलोड करणार आहे, केलेला आहे. ह्याच्यामध्ये तो मी कंटिन्यू पहा. नमस्कार मैत्रिणी, तर हा मी स्टिचिंगचा व्हिडिओ घेतलेला आहे. खास मैत्रिणींसाठी व्हिडिओ अपलोड करत आहे. तर हा 36 साईजचा प्रिन्स कटोरी ब्लाऊज कटिंग आहे. तर ही पाठीमागली साईज मी घेतलेली आहे. पाठीमागील भाग तयार करून घेऊया. तर हा गळ्याचं माप टाकलेला आहे. हे कटिंग करून घेते. गळा आपण स्टिचिंग करतानाच कट करून घ्यायचा, जेणेकरून जुन्या ब्लाऊजच्या मापावरून आपण स्टिचिंग करून घ्यायचा. तर हा पाठीमागील टक्स घेतलेला आहे. अगोदर टक्स करून घेतला, गळा कट करून घेतला. आता हे समोरील बाजू पहा कशी जोडायची. ते समोरील पूर्ण आधी हा भाग जोडून घ्यायचा. प्रिन्स कटोरीचा कटोरी ब्लाऊज तर प्रत्येकाला येते, त्याच्यामुळे काय अडचण नाही. जरी कोणाला येत नसेल ते पण व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत. तर हा योगपट्टीचा मी ब्लाऊज तयार करत आहे, जेणेकरून नवीन मेंबर जे कोण असतील, शिकणारे आपल्या लेडीज किंवा कोण असतील मुली वगैरे, त्यांच्यासाठी पण हा व्हिडिओ फार फायदेशीर ठरणार आहे. तर हा मी अगोदर साधाच ब्लाऊज घेतलेला आहे बिना अस्तरचा, आणि हा समोरील बाजूचा जोडून घेतलेला आहे. आता योगपट्टी कशी जोडायची त्याच्यावर मी मार्किंग करून घेतलेली आहे. समोरील बाजूची 2.5 इंच घेतलेली आहे, पाठीमागील 1.25 ते 1.5 इंचाची घ्यायची. हे दोन्ही बाजू अगोदर मार्किंग समान करून घ्यायची आहे आपल्याला व्यवस्थित. अगोदर टिप मारून घ्यायची. शिलाई करून घेतल्यानंतर ना त्याला योगपट्टी जोडून घ्यायची. योगपट्टी तयार केलेली आहे. ही अगोदर समोरील बाजू दोन्ही समान टाकून घ्यायची आणि नंतर ना योगपट्टी जोडून घ्यायची. समोरील बाजू जोडून घेतली की अवघड जात नाही तयार करायला. बरेच महिलांना काय झाले, बिना योगपट्टीचा सुद्धा ब्लाऊज तयार करायची सवय लागलेली आहे, पण ते बिना योगपट्टीचा ब्लाऊज व्यवस्थित बसत नाही. योगपट्टी लावल्यानंतर व्यवस्थित ब्लाऊज बसतो, जे करून आपले कटोरी ब्लाऊज कसे राहतात अंगामध्ये फिटिंगला, तसे हे पण ब्लाऊज फिटिंगला व्यवस्थित राहतात. तरी मी समोरील बाजू तयार करून हुकलूकची पट्टी तयार करून घेते. बरेचसे व्हिडिओ मी पण असे अपलोड केलेले आहेत, ते पण पाहतो मी माझ्या यूट्यूबला जाऊन. हा कमीत वेळात हा ब्लाऊज तयार केलेला आहे. फार म्हणजे जे बघणारे आपले लेडीज आहेत त्यांनी पण जास्त वॉच करायला नको, त्याच्यामुळे मी फास्ट व्हिडिओ बनवलेला आहे. हे पाहता समोरील बाजू आपण जोडून घ्यायची, गळ्याचे माप घ्यायचं, जेणेकरून जुन्या ब्लाऊजवरून त्यांचे माप पण व्यवस्थित झाले पाहिजे ते. आता गळा समोरील उंची मोजून घ्यायची. हे पहा, मुंड्यापाशी जे तुम्हाला फुगा येतो त्याच्यासाठी मी ही मार्किंग केलेली आहे. अशी कट करून घ्यायची, जेणेकरून जास्त व्हायला नको तुम्हाला. आणि समोरील बाजू जे राहिलेले कापड असते ते आपण कट करून घेऊया आणि शोल्डरचं पण माप व्यवस्थित घेऊया. हे बा समोरील बाजू कशी मी जोडून घेतलेली आहे. इकडे तिकडे होऊ नये म्हणून मी पिन सेट केलेली आहे त्याला. तर ही पाठीमागील बाजू आहे. हे पहा, मी ही पाठीमागील बाजूचं पण माप कसं टाकलेलं आहे. प्रत्येकाला फुगा येतो, बाहीमध्ये झोळ पडतो, हे कशा कारणासाठी होतं ते हे तुम्ही पहा. अगदी सोप्याने साध्या पद्धतीने ब्लाऊज तयार होतो. याच्यामध्ये फार काही अवघड नाही. तर जास्त कापड झालं असलं तर आपण मुंड्याची बाजूसुद्धा थोडी कट करू शकतो. हे पहा, दोन्ही समान करून घ्यायचं आहे, कमी जास्त करायचं नाही. जरी कोणाला आणखीन काही कमेंटमध्ये विचारायचं असेल तर मी विचारू शकता. आता इथून पुढे तुम्हाला तुमच्या कमेंटद्वारे मी व्हिडिओ बनवून टाकणार आहे. जे रिक्वेस्टेड व्हिडिओ राहतात ते शोल्डर जोडून घेतलेलं आहे. बरेच मैत्रिणींनी सुद्धा कमेंट केलेले आहेत, पण सॉरी त्यांच्यासाठी. का तर मला प्रत्येक कमेंटची रिप्लाय देता आलेला नाही, तर मी डायरेक्ट तुम्हाला व्हिडिओ बनवूनच टाकणार आहे, जेणेकरून तुम्हाला जे पॅटर्न घेतले आहेत त्याच्यासाठी अवघड जाणार नाही. आता कंटिन्यू थोडे तरी व्हिडिओ तुम्हाला मी अपलोड करत जाईन. कामाच्यामुळे मला व्हिडिओ बनवायला भेटत नाही. तर ही बाही मी कशी जोडून घेतलेली आहे पहा. आणि हा कस्टमर ब्लाऊज मी पण घालून दाखवलेला आहे, त्याचा पण रिव्ह्यू तुम्ही घेतलेला आहे, ते पण व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. ब्लाऊज कस्टमरला परफेक्टच बसणार आहे ह्या पद्धतीने जर तुम्ही तयार केला ना.
हे पहा कशी ह्याच्यामध्ये मी फिटिंग पण कशी करणार आहे, फिटिंग जेणेकरून तुम्हाला पण फिटिंग जमेल या पद्धतीने मी साध्या सोप्या पद्धतीने फिटिंग करून दाखवलेली आहे. जास्त ह्याच्यामध्ये म्हणजे त्रास घेण्यासारखं काही नाही की जेणेकरून तुम्हाला पण सोप्या पद्धतीने घेण्यासाठी मी हा एकदम कमी वेळात ब्लाऊजचे स्टिचिंग करून दाखवलेली आहे. अगदी कमी वेळात ब्लाऊज होतो का तर जेवढे वेळ आपल्याला कटिंगला पेपर कटिंगला जातो तरी ह्या पॅटर्नवरती अजिबात वेळ लागत नाही, जेणेकरून 1 तासामध्ये तुम्ही कस्टमरला ब्लाऊज तयार करून देऊ शकता. कमीत कमी अर्ध्या तासात सुद्धा हा ब्लाऊज तयार होऊन जातो. तर हे पहा फिटिंग पण व्यवस्थित एकदम परफेक्ट आहे, ह्या मापाने आलेले आहे. हे पहा कुठे चुनी नाही, गोळ नाही, कुठेही काहीही झालेलं नाही. एकदम व्यवस्थित साध्या सोप्या पद्धतीने ब्लाऊज आलेला आहे.